से अभी तक नगर पालिका ने उसके ऊपर कोई कार्रवाई भी नहीं की है। एक तो सेग्रीगेशन हो गया और क्या है, और कौन सा मुद्दा है जो क्योंकि इसमें मुझे गीला कचरा अलग करने जिससे घन कचरा प्रक्रिया वो तो हटा लेंगे, ये तो व्यवस्था हो गई। उसने देखा ना माझ्याकडे प्रमाणे तिथे ठेकेदार त्याचे तिथे फोर्समेंट ठेवलेला आहे तुमच्या जनकचरा मार्केटला। महाराष्ट्र प्रशासनाने या ठेकेदाराला काम दिले सध्याच्या प्रॉजेक्टला, त्याने तो पूल चालू करण्यापूर्वी सर्वेक्षण तर केलं असेल, काय कोणाचा रिपोर्ट केला, थर्ड पार्टी रिपोर्ट कोणाचा काय म्हणतात, जर पूल चालू करायचा होता मार्ग चालू करायचा होता त्याने सर्वेक्षण तर केलं असेल, तर सर्वेक्षण केल्यानंतर 4 महिन्यामध्ये एवढे मोठे खड्डे पडले त्याला की खालून वर दिसतं सगळं। मी फोटो भी टाकले म्हणजे जुना पूल होता यानी दुरुस्ती केली। मैं वो नहीं बोल रहा हूँ, मैं क्या जो जिम्मेदार है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। ठीक है, तो वो कर तो रहा है, बोल तो नहीं कर रहा है। कर रहा है मतलब कब करे, 2 महीने हो गए होगा, उसका तो कॉन्ट्रैक्ट खत्म होने में आ गया। बेसिक गोष्ट मला काय वाटतं की 10 किंवा 5 वर्षामध्ये जे नाही झाला वो 1 महीने में कोई खत्म करवा देगा नहीं ना। तो ठीक है, आपने नहीं तय कर दिया उसको पार्टी से गाला, तो तुम्हें क्या करना पड़ेगा। उन्होंने बंद किया था तो उसके बाद इसका कभी भी स्टैंपिंग नहीं होगा, मतलब जो साल में होता है वजन काटे का जो स्टैंपिंग होता है वो हर साल होता है, इन्होंने वो किया ही नहीं था। अब मेरी तकरार जाने के बाद वो वैसे ही दूसरे दिन यहाँ आकर उसका वापस बंद करवा दिया, लेकिन उन्होंने कारण क्या दिया कि मंगेश ने तकरार के लिए बोलून आम्ही त्याच्यावर कारवाई केली, तो मेरा नाव भी ओपन हो गया। सर्वात पहिले तक्रारदाराचं नाव तुम्ही बुकने ठेवलं पाहिजे, ज्यांनी ते नाव ओपन करून दिलं आणि प्लस कारवाई माझ्या नावाने केलेली आहे, तर त्यांना तिथे काही आढळलं नाही का तुम्ही जर एवढा मोठा वजन काटाचं सील करताय त्याला बंद करताय तर त्याच्यावर ठोस काहीतरी कारवाई झाली तर काही कारण असेल ना। इथून ब्रिज जो आहे ना आज त्या ब्रिजच्या अलीकडे प्रायव्हेट आहे आणि हे जे कार्यालय आहे ना हे फक्त पैसे गोळा करायला तर ओपन स्टॅम्पिंग वगैरह काहीच करत तुम्ही ओपन मध्ये बोलतोय। आ गई और ये जो खड्डे पड़ने का मुख्य कारण है, हमने जो कल लोगों से बात किया तो लोग का बोलना है कि ये लोग ने जो किया है काम वो गलत तरीके से काम किया, इसके लिए जो इसका नुकसान हुआ है तो आप इसकी पूरी जांच करें। वो उन्होंने जो पूरा क्रॉस किया है वो पुलिस तो उसकी वजह से ये ब्रिज उसका नुकसान हो रहा है, तो इसकी पूरी डिटेल चौकसी होनी चाहिए। हा जो जुना ब्रिज होता ना त्याचे सर्व स्ट्रक्चर पूर्ण घरात झालेलं यांनी पूर्ण बनवलं महाराष्ट्र प्रशासनाने, त्याच्यानंतर यांना काम करायला दिलं त्यावेळेस यांनी बी त्याला दुरुस्त केलं, म्हणजे याला काही थोडी कमतरता वाटली असेल त्यांनी तेही दुरुस्त केलेलं होतं, त्याच्यानंतर सुद्धा पण त्या असं होत असेल तक्रार नाही मला त्याचं उत्तर मिळणं अपेक्षित होतं का नाही, महिन्याचा आला अजून उत्तर नाही। नवापूर तहसील कार्यालय येथे महिन्याचा 3रा सोमवार असल्याने लोकशाही दिन साजरा करण्यात आला। आजच्या लोकशाही दिनाला सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा या उपस्थित होत्या। आजच्या लोकशाही दिनात मागील महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी ज्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्या तक्रारींचा निपटारा साईडलाच राहून गेला, म्हणजे तो निपटारा न करता ज्या तक्रारदारांनी केल्या होत्या तक्रारदारांनाच प्रतिप्रश्न करून एक प्रकारे सहाय्यक जिल्हाधिकारी या लोकशाही दिनाच्या अध्यक्ष यांनी तक्रारदाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रकार केलेला आहे। या मागील महिन्यात ज्या तक्रारी दाखल होत्या त्या तक्रारींबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी तक्रारदारालाच प्रतिप्रश्न करत गेल्याने तक्रारदाराचे एक प्रकारे खच्चीकरण करण्याचे काम अधिकारी करत असून ज्या संबंधित तक्रारी आहेत संबंधित ठेकेदाराविरुद्ध असेल किंवा विभागाविरुद्ध असेल त्यांना पाठीशी घालण्याचे काम सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तालुका लोकशाही दिनाच्या अध्यक्षा सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी केलेले आहे।